नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, आता संध्याकाळ झाली आहे आणि सूर्य पण मावळायला गेला आहे. तर मित्रांनो, आता आपण आमच्या माळामध्ये फिरणार आहोत आणि तुम्हाला काय दिसतं ते मी चांगल्या पद्धतीने दाखवणार आहे. तर मित्रांनो, ब्लॉग्समध्ये लागून राहा आणि आपल्या चॅनलवर ॲक्टिव्ह राहा. तर मित्रांनो, आता आपण आमच्या वाडीमध्ये, आमच्या माळामध्ये जाऊया. जाऊया म्हणजे गेलो आहे आणि तुम्ही आता पाहू शकता किती दिवसापासून ह्या आंब्यांना पाणी पण घातले नाही, तरी पण टवटवीत आहेत. फक्त 2 ते 3 बार ह्या आंब्यांना पाणी घातलं आहे आणि त्या साईडचे आंबे आहेत त्यांना खूप वेळा पाणी घातलं आहे. त्याच्यामुळे ते एकदम जबरदस्त झाले आहेत आणि हे 2 ते 3च बार पाणी घातलं आहे, तरी पण एकदम टवटवीत झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता किती म्हणजे किती हे काजू जे आहेत त्यांना बी आलेलं आहे. एकदम मोहर पण त्यांना खूप जास्त आले आहे. त्याच्यामुळं एकदम ह्या वेळेस म्हणजे ह्या वर्षी खूप आंबे लागतील आणि खूप आंबे लागले म्हणजे काजू पण खूपच निघतील ना. आणि ह्या बाजूला पहा, एकदम जमिनीलगत म्हणजे जमिनीला टेकलंय एवढा मोठा आंबा आहे, तरी पण जमिनीला टेकलंय एवढ्या फांद्यांचा फुटवा झालेला आहे. एकदम मस्तपैकी झालेला आहे. ह्या बाजूला कलम आंबे आले आहेत, म्हणजे हे राजापुरी आंबे आहेत. एकदम मोठे झाले की एकदम मस्तपैकी होतात, खूप मोठे होतात. पण एका एका तुरंबीला 1 किंवा 2च फळं आहेत, म्हणजे जास्त करून तर 1च फळ आहे. तर मित्रांनो, ह्या वर्षी आंबे पण जास्त नाहीत आणि हे पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.